हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी #तिची गोष्टच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आपल्या आजच्या एपिसोडमध्ये लक्ष्मी आली आहे। स्वागत करूया अभिनेत्री हर्षदा खानविलकर, म्हणजेच आमच्या सगळ्यांची आवडती मम्मा। खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये। खूप खूप आभार दर्शना, आणि खूप दिवस आपण प्रयत्न करत होतो तुझ्या तिची गोष्टमध्ये येण्याचे, आणि असा योग जुळून आलाय जेव्हा मी लक्ष्मीच्या रूपात आहे। आणि मला माहिती आहे तू आज खूप वेळ काढून खरं तर आमच्या सेटवर आलेस, तर तुझे चरण आलेले आहेत आमच्या सेटवर। आता शो सुपरहिट। थँक्यू इथे आल्याबद्दल। जसं मी म्हणाले की मी आज आमच्या एपिसोडमध्ये लक्ष्मी आली आहे। खरं तर जेव्हा ही मालिका अनाउन्स झाली आणि देन मग तो स्कूटरवरचा एक फर्स्ट लुक आला आणि सगळं सुरू झालं, एकदम सरप्राईज होतं। हर्षदा मामा अशा भूमिकेमध्ये, कारण ना जस्ट आधीच एक ग्लॅमरस रोलमध्ये आम्ही तुला बघितलं, या भूमिकेमध्ये खूप सरप्रायझिंग होतं। मला जरा बॅक स्टोरी सांग, तू किती पटकन कन्व्हिन्स झाली होतीस या भूमिकेसाठी? वेल, दिस गोज अ लॉंग बॅक, कारण ना हे बघ, आपण मुळात मला असं वाटतं की मी गेले यक्ष वर्ष काम करते, म्हणजे ऑलमोस्ट 30 इयर्स। आधी छोट्या भूमिकांनी आपण सुरू करतो, मग महत्त्वाच्या भूमिकांमध्ये येतो, पण तरी माझ्या करिअरला तू म्हणशील तर वळण तेव्हा लागलं जेव्हा पुढचं पाऊल आलं, राईट? सो दॅट इज वेन आय वॉज इन माय 40s, यु नो। सो मला असं नेहमी वाटतं की उशिरा मी फोरफ्रंटमध्ये आले। मी होतेच ह्याच्यात, पण मला वाटतं एक बॅकसीटनी काम करत होते मी, फोरफ्रंटला मी आले। त्याच्यामुळे त्या रोलमुळे काय झालं की एक असतं ना की हर्षदा खानविलकर, भारदस्त व्यक्तिमत्व, करारी भूमिका, मग ती पॉझिटिव्ह असली तरी करारी, आणि मग अँटेगनिस्ट तर माझ्याकडे येतच होत्या। आय वुड लाईक टू बिलीव्ह की मी बॅक टू बॅक जे शोज केलेत, म्हणजे अक्कासाहेब असेल, किंवा त्याच्यानंतर रंग माझा वेगळेमध्ये सौंदर्य असेल, किंवा सन मराठीवरची आता यशोधरा असेल, त्यांच्या मूलभूत कॅरेक्टरिस्टिक्स वेगळ्या असतील, पण त्यात मी भारदस्त दिसणं किंवा मी करारी दिसणं हा त्याच्यातला एक मेन भाग होता। सो मी खूप गेले वर्षभर तर सतत असं वाटायचं की स्पेशली मी यशोधरा करायला लागल्यानंतर मला असं लक्षात आलं की ज्या येणारे काम आहे त्याच्यात कधीच कोणी मला साधं, सोज्वळ, गरीब, ममता से भरी असं कधी कोणी विचारत नाही मला। त्याला कारणीभूत अर्थात माझी स्वतःची पर्सनॅलिटी पण आहेच, आणि जे काम लोकांनी काय म्हणतात त्याला, ज्याच्यावर भरभरून प्रेम केलं, त्या भूमिकांमुळे आपल्याला पुढच्या भूमिका नेहमी मिळत जातात। सो नेहमी असं ना मित्रमंडळींमध्ये, माझ्या घरी मी असं म्हणायचे की कधीतरी सोशिक, सोज्वळ भूमिका आली पाहिजे वाटेला। आणि यशोधरा मी करत होते सन मराठीवरचं, मुलगी पसंत आहे मालिका, एव्हरीथिंग वॉज गोईंग गुड। आणि अचानक एके दिवशी मला झी मराठीमधून आणि आमचे निर्माते सुनील भोसले यांच्याकडनं फोन आला की एक अशी कन्नडा मालिका आहे, तर तुझा त्याचा एक पहिला एपिसोड बघ। मी म्हटलं अरे आत्ता मी शो करते, तो शो सोडू नाही शकत। ती म्हणाली वेळ अजून बघ तर। म्हटलं बघायला काय हरकत आहे, आणि मी बघितलं। आणि मी त्याला फोन केला, तुझं काहीतरी चुकतंय, तुला ना बहुतेक सुकन्या मॅम किंवा आणखीन कोणाला तरी फोन करायचा आहे, तू मला चुकीचा फोन केला आहेस। तर तो म्हणाला नाही असं नाही आहे, तू मला सांग तुला हे करायला आवडेल का? म्हटलं एक तर मुळात यात मी बसत नाही असं मला वाटतं, हे करायला मला आवडेल, जो मी पहिला भाग बघितला तर येस, का नाही, कोणालाही आवडेल। आणि जी गोष्ट तू सांगतोयस तीही खूप छान गोष्ट आहे। सो तिथून ते ॲक्च्युली सुरू झालं की माझ्या नाही म्हणण्यापासून आणि सुनील भोसलेच्या हे म्हणण्यापासून की प्रयत्न करूया, पण ते असं पटकन होणारं नव्हतं। म्हणजे ह्या आधीच्या माझ्या ज्या मालिका आहेत त्या कसं फक्त लुकतेच झाली की काय कॉस्ट्यूम असेल आणि काय स्टायलिंग असेल आणि ज्याच्यामध्ये हे कॅरेक्टर बसेल, ह्याच्यासाठी आय हॅड टू ऑडिशन। येस, आय हॅड टू प्रॉपरली, म्हणजे 3 सीन होते, ते 3 सीन मला कॅमेऱ्यात बघून करावे लागले, एनॅक्ट करायला लागले, जशी प्रॉपर ऑडिशन असते तशी। अर्थात ते झाल्यानंतर एक मध्ये असा पिरियड आला की ज्याच्यात असं लक्षात आलं माझ्या की ऑडिशन चांगली झाली नाही आहे, फार ती पसंतीस पडलेली नाही आहे। बट आय डोंट नो, मे बी झी मराठी आणि सुनील सगळ्यांनाच असं वाटत होतं की नाही हे मी करायला पाहिजे। तोपर्यंत तुषार दादा आय थिंक वॉज लॉक्ड फॉर द शो। मग तुषार दादाबरोबर एक अख्खा सीन माझा प्रॉपर, जसं शूटिंगमध्ये शूट करतो आपण एपिसोडमध्ये, तसा सीन शूट केला गेला। त्याच्यानंतरही बराच काळ गेला, म्हणजे हा एक 3-4 महिन्याचा प्रोसेस होता राजश्री। क्विक नाही झालं हे, नो। आणि एवढंच होतं की इच्छा माझी डेफिनेटली होती की हे आपल्याला मिळायला पाहिजे, पण एक मन म्हणत होतं की तू कदाचित त्याच्यात बसत नाहीस, किंवा लोकांना तुला विशिष्ट पद्धतीने बघायची सवय आहे, सो हे नाही होणार। आणि
काही सेट ऑफ पीपल होते हु हॅड टू अप्रूव्ह दिस, कारण ऑलरेडी एक लक्ष्मी तिथे कन्नडमध्ये आहे ना, त्यामुळे त्याच्या आजूबाजूला जरी जाते का त्यांचे जे काय त्याच्यातले फिटिंग्स ज्या होत्या त्याच्यात मी बसते का, असं सगळं होतं. आणि आय बिलीव्ह माझ्याकडे येण्याआधी आय एम शुअर दुसरं कोणाकडे पण हा शो, आय थिंक निविताई ला पण हा शो विचारला गेला होता किंवा त्या करणार होत्या कदाचित आधी. आय एम नॉट 100% शुअर, पण कदाचित. आणि त्यांच्यासाठी तर हा टेलर मेड रोल आहे. म्हणजे सो मी डोक्यातनं खरं तर काढून टाकलं होतं राजश्री. आय वॉज शूटिंग फॉर माय अदर शो आणि मग अचानक कळलं की नाही मी करते. सो दॅट वॉज अ बिग सरप्राईज ऑफ 2024. क्या बात, खूप मस्त. आणि येस, मग अर्थात मग सगळं कॉस्ट्युम ट्रायल, मग लुक काय असेल वगैरे वगैरे. अर्थात त्यात मला काही फार करावं नाही लागलं, कारण शाल्मली टोळे स्टायलिस्ट आहेत. चॅनलचं एक डिसाइडेड होतं की कशी दिसली पाहिजे लक्ष्मी. मग त्या हिशोबाने एव्हरीथिंग वेंट इन टू प्लेस. लक्ष्मी म्हणून मी लॉक तर झाले. नंतर पुढचा बॅटल तर पुढे होता सुरू झाल्यावर. या, आणि इथे आय वुड रिअली लाईक टू मेन्शन, मी 2 मालिका करत होते ही मालिका घ्यायच्या आधी. सुख म्हणजे नक्की काय असतं आणि मुलगी पसंत आहे. आय टेल यू राजश्री, मला हे नमूद का करावं असं वाटतं की ही इंडस्ट्री ही किती छान आहे. ह्याचा एक नमुना म्हणजे हा आहे की जेव्हा मी दोन्हीही वाहिन्यांवरच्या लोकांना सांगितलं, तिकडच्या जबाबदार लोकांना, तिकडच्या हुद्द्यावरच्या लोकांना, की असे एक मालिका आहे जी तुमच्या रायव्हल चॅनलची आहे आणि मला करावीशी वाटते. अर्थात दोन्ही वाहिन्यांनी मला म्हटलं की करायलाच पाहिजे का, स्टिक अराउंड, यु नो, आपण काहीतरी आणखीन छान करू. पण जेव्हा मी सांगितलं की नाही हे मला करायचं आहे, तर यू वोंट बिलीव्ह, विथ लॉट्स ऑफ शुभेच्छा, विथ लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, दोघांनी मला इझिली त्या शोमधून बाहेर पडण्याची संधी दिली. अर्थात झी मराठीने पण तो वेळ दिला की त्याच्यातनं बाहेर यायला, यु नो, प्रॉपर एक माझी एक्झिट. सो दोन्ही वाहिन्यांसाठी आय एम रिअली ग्रेटफुल, रिअली. येस ताई, पण आम्ही तुला बघतो जेव्हा रेड कार्पेटवर तू येतेस किंवा इंटरव्ह्यूच्या निमित्ताने आपण भेटतो, जेव्हा तू येतेस ना ॲटमॉस्फिअरमध्ये एक जान येते. म्हणजे रेड कार्पेटवर तर आम्ही वाट बघत असतो की मम्मा यावी काय स्पेशल करून येणार. सो ही वाईब ना तुझी आमच्यापर्यंत पोहोचली इतक्या वर्षात. पण मला सांग, रिअल लाईफमध्ये हर्षदा खानविलकर नेमकी कशी आहे? ती शांत आहे, ती कशी आहे नेमकी? कारण असं असतं ना की आपले एक स्वतःची कोझी स्पेस असते, आपण असतो. ती कशी आहे हर्षदा खानविलकर? मी कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की मला माझी कंपनी खूप आवडते. सो मी एकटी असेन तरीसुद्धा आय एम हॅपी इन माय स्पेस. आणि देवाच्या कृपेने माझ्या आजूबाजूला इतकी सुंदर माणसं आहे. माझा गोतावळा इतका मोठा आहे जो फक्त माझ्या एज ग्रुपचा नाही आहे, तर माझ्या अर्ध्या एज ग्रुपचा पण आहे. म्हणजे प्रत्येक शो जेवढं काम मी केलं आहे त्या प्रत्येक शोमधनं मी काही नगिने उचललेत जे माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. सो अगदी 20 वर्ष जुनी माणसं माझ्या आयुष्यात आहेत, ती अगदी मी आत्ता मागचा शो जो केला आहे किंवा आत्ता मी ही मालिका सुरू होऊन आता 3च महिने झाले आहेत किंवा 2च महिने झाले आहेत आणि इथलीही काही मंडळी माझ्या आयुष्याचा भाग व्हायला सुरू झालेली आहेत. सो या, ॲज यू से की असं काही फार तामझाम नाही आहे माझ्या आयुष्यात. सिम्पल लाईफ आहे माझं. कारण आई आहे, बहीण आहे, माझा एक भाचा आहे. खरं तर हे माझं कोर आयुष्य आहे. आणि संजू आहे किंवा संजयचं कुटुंब आहे की हे ॲक्च्युली माझं असं चौकोन आहे. माझ्या घरात आम्ही सगळेच, म्हणजे आमची जी चुलत भावंडं आहेत, माझ्या आत्या वगैरे, आम्ही सगळे खूप क्लोजनीट आहोत. म्हणजे मी लहानाची मोठी झाली आहे ती एकमेकांची व्हॅल्यू करणारी माणसं असतात अशा कुटुंबात. आर्थिकदृष्ट्या खूप सबलता आमच्याकडे नव्हती, पण माझा पप्पा जो आहे अत्यंत प्रेमळ स्वभावाचा, नॉन जजमेंटल, त्याला सतत माणसं आवडायची. सो त्यांनी माणसं जोडणं नकळत शिकवलं आहे मला काय किंवा माझ्या बहिणीला काय. आणि मग त्याच्यासाठी काही प्रयत्न नाही करावे लागत, इट जस्ट हॅपन्स. खूप ऑर्गॅनिक आहे माझ्यासाठी. मला माणसं आवडतात, पण माझं प्रेशर नाही आहे माणसांवर की तुमच्याकडे वेळ नसेल माझ्यासाठी तर आय एम ओके विथ इट. आय एन्जॉय माय कंपनी. आय कॅन बी हॅपी विथ माय सेल्फ. वा, पण तू आता उल्लेख केलास फॅमिलीचा. मला सांग जरा, काही वर्ष मागे जाऊन विचारते, तुझं बालपण कसं होतं? फार काय म्हणू त्याला, काटकसरीतलं होतं. माझा पप्पा सिमेंट्समध्ये नोकरीला होता आणि आई हाऊसवाईफ होती. आधी ती टीचर होती, पण मग आमच्यासाठी तिने ते बाजूला करून केलं होतं. पैशाची चणचण आमच्याकडे होती, बट काय नव्हतं ते
जे खूप अमाप प्रमाणात आमच्या घरात होतं ते फायटिंग स्पिरिट. वाव. मग ते माझ्या वडिलांचं असेल की आय नो की त्याला ना क्रिकेटर व्हायचं होतं, त्याला ॲक्टर व्हायचं होतं. सुनील गावस्करचे फॅन होते ना ते? ॲब्सोल्युटली हार्डकोर. सुनील गावस्कर आणि दिलीप कुमार आमच्या घरातले देव. वा. सो माझ्या वडिलांना मला नेहमी वाटतं की त्यांना खूप काही करायचं होतं, बट ते नेहमी सांगायचे की ते 10वी झाले ना मग त्यांना काहीतरी करायचं होतं, आयदर नाटकात काम करायचं होतं किंवा क्रिकेट काहीतरी जॉईन करायचं होतं. आणि आजोबा म्हणाले की चला आता नोकरीचं बघा. दॅट वॉज इट. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी कारण मोठं कुटुंब किंवा मोठा घरातला मोठा मुलगा म्हटला की थोड्याशा त्या ज्या जबाबदाऱ्या असतात ते होतं. बट ऑफकोर्स माझ्या सगळ्या आत्या, माझा काका सगळेच खूप इंडिपेंडंट लोक आहेत. माझ्या आत्या पण नोकऱ्या करणाऱ्या. आणि आमच्या घरात मी लहानाची मोठी होताना मी सगळ्यांनाच काम करताना बघितलं आहे. आणि माझी आई जी खरं तर खूप लाडाकोडात लहानाची मोठी झाली तिच्या घरात, शिफॉन साडी अँड लॉंग हेअर आणि 5 भाऊ याच्यात. म्हणजे तिच्या बहिणी पण होत्या पण त्या सगळ्या गावी राहायच्या. सो माझी आई ही मुंबईत राहायची भावांबरोबर. सो तिचं एक वेगळा ऑरा होता, स्टाईल होता. शी वॉज व्हेरी ब्युटिफुल. आत्ताही माय मदर इज 75 अँड शी इज बघणीय प्रकार आहे तो. इतकी सुंदर राहते ती. तुझ्याकडे बघून आम्ही इमॅजिन करू नाही नाही, पण मी जे शिकले आहे नीट राहण्याबद्दल किंवा तयार होण्याबद्दल, इट इज ऑल आई. सो जेव्हा ती या घरात आली तर तिच्याकडून पण अख्ख्या माझ्या या 50 वर्षाच्या प्रवासात मी शिकले की आपलं घर, आपली माणसं, आपल्या घराचा मान सन्मान. सो कितीही काही प्रॉब्लेम असेल तरी माझ्या आईने कधी ते चव्हाट्यावर मांडलं नाही हे मी बघितलं आहे. सो दॅट हॅज बिकम आमचासुद्धा स्वभाव. आलेले प्रॉब्लेम पटकन कोणाला कळणार नाही. आणि ते काय तिने असं वागा असं शिकवलेलं नाही आहे की पप्पांनी ते असं वागा असं नाही सांगितलं आहे. पण त्या दोघांना आम्ही फायटिंग स्पिरिटनी संसार करताना बघितलं आहे ना, त्याच्यात ते आलं आहे. बरं, त्या चणचणीचा जो भार आहे तो त्यांनीच उचलला आहे. तो काय त्यांनी आमच्यावर प्रेशराईज नाही केला आहे. पण त्याची क्लॅरिटी आम्हाला नेहमी असायची की आपण आत्ता काय खर्च करू शकतो, काय नाही करू शकत, काय गोष्ट ही अवास्तव आहे. ह्या सगळ्याचं भान त्यांनी आमच्याबरोबर कम्युनिकेट केलं आहे. त्याच्यात काही दुःखाची गोष्ट नव्हती की आईने हे सांगणं आत्ता पिकनिकला नाही जाऊ शकत कारण आत्ता आपल्याकडे पैसे नाही आहेत. हे खूप सिम्पल होतं. म्हणजे त्याचं कदाचित तिला वाईट वाटत असेल त्यावेळेला डेफिनेटली, पण म्हणून ते लपवूया, काहीतरी खोटं सांगूया असं वातावरण आमच्या घरात नव्हतं. बरं, बाकी गोष्टी इतक्या छान आणि इतक्या मस्त होत्या की 9 ते 12 रात्री थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणं, माझ्या पप्पाबरोबर रस्त्यावर जाऊन सिनेमा बघणं गणपतीत आणि हे. तर बरं, पिकनिकला नाही जाता येत का, ओके, ह्या एवढ्या सिम्पल लेवलला त्या गोष्टी राहायच्या. सो आय थिंक ते जे फाउंडेशन आहे ना माझ्या आईवडिलांनी जे आम्हा दोघी बहिणींना दिलं, परिस्थिती कशी असेल, देर इज अ टुमॉरो. विच आय कम्प्लिटली बिलीव्ह देर इज अ टुमॉरो. अजून पण यू बिलीव्ह ऑन दिस, देर इज अ टुमॉरो. देर इज अ टुमॉरो. वाह. अँड देर इज अ डे आफ्टर टुमॉरो ऑल्सो. अँड बेटर टुमॉरो म्हणूया. ॲब्सोल्युटली. खूप खूप इन्स्पायरिंग आहे. कारण जरी उद्याचा सुद्धा जर तुमचा वाईट गेला तर प्लीज रिमेंबर देर इज ऑलवेज अ बेटर अँड अ ब्युटिफुल डे आफ्टर टुमॉरो. जबाबदारी हा असा शब्द आहे ना जो अनेकांना त्यांची स्वप्न मागे ठेवायला भाग पाडतो. खूपदा हे असं होतं. मला सांग, आज ज्या क्षेत्रामध्ये तू काम करते ते खरं तर बेभरवशाचं क्षेत्र खूप आधीपासून मानलं जातं. आज काम आहे, उद्या नाही आहे, परवा परत आहे. अशा वेळी जबाबदारी एक आपल्यावर असतेच जी येते ओघाओघाने. आणि या क्षेत्रात येणं जिथे माहीत नाही आहे फिक्स्ड इन्कम आहे नाही आहे, या सगळ्यासाठी तुला कोणी मोटिवेट केलं? ती स्वप्न कधी पडली या क्षेत्राची? हे बघ, या क्षेत्राचं स्वप्न मला पडलेलं नाही. द ओनली स्वप्न आय हॅड वॉज की मला लग्न करायचं होतं आणि मला भरपूर मुलं हवी होती. कारण माझ्यासाठी इन्स्पिरेशन काय होतं, माझ्या आईवडिलांचं संसार. सो मला असं वाटायचं की लग्न केलं की छान मस्त आणि मग मुलं झाली की मग सेट. रादर त्याच कंडिशनिंगनी पण मी मोठी झाले होते की लग्न तर करायचंच आहे आपल्याला, मग एक नोकरी करायची आहे आपल्याला. पण माझ्यामध्ये ना खूप स्किल नव्हते दर्शना. म्हणजे मी खूप हुशार नव्हते अभ्यासात किंवा हे करिअर आपल्याला करायचं आहे हे कळण्यासाठी जे एक स्किल लागतं ना, की सपोज मला ॲक्टर व्हायचं आहे तर काय बाबा, तर वक्तृत्व स्पर्धेत भाग घेते, नाटकात काम करते, डान्स करते, गाते, याच्यातलं कुठलं स्किल नव्हतं आणि आजही नाही. सो मी ॲक्टर होणं आणि इतकी वर्ष काम करणं ही देवाची कृपा, आईवडिलांचा आशीर्वाद, सिम्पल. म्हणजे आज मी विचार केला तर आय डोंट नो हे कसं झालं आहे. म्हणजे आय टेल यू, जेव्हा मी खूप यंग होते तेव्हा मला नेहमी वाटायचं आता मी रोमॅन्टिक प्रेमात पडणार, लग्न होणार, दॅट्स इट. कारण आई पण
आमच्यासमोर माझं चित्र असंच उभं करायची की ताईचं काय आता ग्रॅज्युएशन झालं की मग आपण लग्न बघायला लागू. आणि रादर माझ्या आईला पण तीच इच्छा होती की ग्रॅज्युएट हो, मग पुढे पण काहीतरी डबल ग्रॅज्युएटवाली डिग्री घ्यायची आणि मग तोपर्यंत स्थळ बघू आम्ही आणि मग लग्न करून टाकू. बट गॉड हॅड अदर प्लॅन्स. सो आपण खरंच आपलं प्राक्तन कधी कधी आपण नाही ठरवू शकत. काही गोष्टी ह्या तशाच आहेत आणि तीच ब्युटी आहे मला वाटतं आयुष्याची. तुम्हाला ते फक्त ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे आणि त्या फ्लोमध्ये यू शुड बी एबल टू फ्लो. सो मला नेहमी असं वाटायचं लहान असताना काय लग्न करायचं आहे, छान नोकरी करायची आहे, काहीतरी असं काय करायचं ते माहीत नव्हतं. सिनेमे बघता बघता जर नर्स असेल हिरोईन तर वाटायचं नर्स व्हावं, टीचर असेल हिरोईन तर वाटायचं टीचर व्हावं. सिनेमा बघणं हा माझ्या आयुष्याचा खूप मोठा भाग होता. बिकॉज माय फादर वॉज अन ॲविड नाटक आणि सिनेमा लवर. त्यामुळे सिनेमातली हिरोईन जे जे व्हायची ना, नोकरी ती जे जे करायची ते सगळं मला करायचं होतं. पण मला हे नव्हतं माहिती की मला ॲक्च्युली ॲक्टिंगमध्ये ते सगळं करायचं आहे. सो मी ग्रॅज्युएट होत असताना ना आमचे फॅमिली फ्रेंड होते, त्यांनी माझे काही फोटो काढले होते. जनरली फोटो काढायची आवड मला होतीच. आमच्या घरात तू बघशील तर असं सगळ्यांच्या फोटोमध्ये तेव्हा जे काही आपल्याकडे छोटे कॅमेरे असतात त्याच्यात. सो आणि एक कुठेतरी आपल्याला एक घरात मध्ये सगळे असं वागवतात की ताई आमची दिसायला छान, सो एक कुठेतरी असं मला वाटायचं की मी तर छान दिसते. ते नंतर कळायला लागलं की असं काही नसतं, जगात खूप सौंदर्य आहे बाहेर. पण त्यामुळे ना ते फोटो जेव्हा काढले गेले ना, ते फोटो त्याच्यातले एक वुमन्स एरा मॅगझिनवर आला होता माझा फोटो. हे आय एम टॉकिंग इन द 90s. तर ते मॅगझिन तेव्हा खूप फेमस होतं, जसं वुमन्स एरा, फेमिना हे जे मॅगझिन्स आहेत त्याच्यात. तर तो फोटो नीना गुप्ताच्या इथे कोणीतरी पाहिला होता आणि माझ्याकडे तेव्हा घरी फोन पण नव्हता. आमच्या शेजारच्यांकडे मला वाटतं ते जे मिस्टर घटक होते त्यांच्याकडनं तो नंबर घेऊन कोणीतरी फोन केला म्हणजे नीना गुप्तानी फोन केला होता. कारण तेव्हा त्या दर्द नावाची जी मालिका होती त्या मालिकेच्या त्या निर्मात्या आणि दिग्दर्शिका दूरदर्शन. येस. ओके. सो त्याच्यात एक छोटा रोल होता. त्यांचा जो बॉयफ्रेंड त्याच्यात होता त्याच्या बहिणीचा. सो दे वर लुकिंग ऑफ अ न्यू गर्ल. सो त्याचे पिक्चर्स तेव्हा ती पद्धत होती ना की खूप फोटोज तुमच्याकडे येतात आणि त्याच्यातनं तुम्हाला जर वाटलं रोलसाठी योग्य तर. बट आय डोंट इवन नो की नीनाजींना हे लक्षात असेल का तेव्हा त्या सगळ्यांना फोन करायच्या किंवा काय. अँड शी कॉल्ड आणि नीना गुप्ता यहाँ आणि हम एक शो करते हैं. म्हटलं हां थँक्यू. कारण तो कॉलेजचा काळ होता ना तेव्हा त्याचे क्रँक कॉल वगैरे माहिती येतात वगैरे. तर एखाद दुसरा यायचा, खूप नाही यायचे मला, पण एखाद दुसरा. पण पुन्हा आला ग. आणि मग एक नीना गुप्ता वॉज अ सुपरस्टार. सो तुम्हाला आवाज ओळखता आला. तर त्या म्हणाला की आप काम करती हैं. म्हटलं हाँ. तो ये गिरनार बंगलो है पाली हिल, वहाँ आ जाइए. मी फोन ठेवला. पप्पाला म्हटलं पप्पा असा फोन आला आहे. तर पप्पाला नीना गुप्ता म्हटलं. पप्पालाही वाटलं की खरंच काय ऑथेंटिक आहे का बघूया. आणि गेलो तो खरंच दर्दचं शूटिंग तिथे सुरू होतं. मग त्यांनी मला 4 वाक्य दिली आणि कॅमेरावर मला ती बोलायला लावली. आणि मी जे काय बोलले असेल त्यावर नीनाजी, कारण नीनाजीच बॉस होत्या, त्यांनी ठरवलं हां आप जरा 2-4 ड्रेस आपके लेके आइए. तर पप्पा घरी गेला, माझ्यासाठी 2-4 ड्रेस घरून घेऊन आला आणि आय स्टार्टेड शूटिंग. वा. सो मी इतकं घाणेरडं काम केलं त्याच्यात की ते पटकन संपलं सुद्धा. ओके. म्हणजे आय एम शुअर तेव्हा सगळेच शॉकमध्ये असतील, इतकं घाणेरडं काम मी केलं होतं. कारण माझ्या घरून पण कोणी काही बोललं नाही, माझ्या आई वडिलांनी. कॉलेज सुरू झालं. सो आय थॉट दॅट वॉज द स्टार्ट अँड द एंड ऑफ मिळाले ना त्याचे. पेड होतं ते. हो पेड होतं ऑफकोर्स. ते पैसे मला वाटतं तेव्हा पण उशिरा यायचे पैसे, 60 दिवस 90 दिवस वगैरे. हो ऑफकोर्स. माझे आजपर्यंत कधीच कोणी पैसे बुडवले नाही आहेत. लेट मी बी व्हेरी क्लिअर अबाउट दिस. सो त्याचेही पैसे आले पण माझं करिअर सुरू झालं आणि तिथे संपलं बाळा. आणि मी ग्रॅज्युएट झाले आणि मी मग आईला तरी आवडलं नव्हतंच आणि मी लॉला ॲडमिशन घेतलं रुपारेलला. रुपारेलचं वातावरणच नाटक आणि मराठी टीव्ही, मराठी नाटक, सगळं मराठीवालं. बरोबर आहे. आता आपण एक काम जेव्हा करतो ना तेव्हा तिथे 10 प्रोडक्शनवाले असतात, अमुक असतं तमुक असतं. हळूहळू तुमचे फोटोज ना इकडे तिकडे जायला लागतात. मग हळूहळू ना मला त्या शेजारच्यांच्या घरी फोन यायला लागले. मग आम्ही घरी फोन घेतला की बाबा हे काहीतरी दिसतंय. 4 लोकांचे फोन येतात म्हणजे एवढं वाईट काम करून म्हणजे काहीतरी आहे. आणि तिथे ना ॲक्च्युली माझ्या करिअरला एक सुरुवात म्हणतो ना आपण तशी झाली. आमचाच एक मित्र आहे गिरीश जोशी. तो
तुला मला माहीत नाही तुला आठवतंय का, तू खूप लहान असशील, गप्पा गोष्टी नावाचा दूरदर्शनवर कार्यक्रम होता, शेतीविषयक कार्यक्रम. त्याचे प्रोड्युसर होते मानसिंग पवार. तर ते एक सिरियल करत होते लग्न ह्या विषयावर. त्याच्यात मॉड मुलगी हवी असा एक एपिसोड होता, सिंगल एपिसोड शो होते. आणि तेव्हा मी असे छोटे छोटे कपडे घालून फिरायचे आणि इंग्लिश बोलायचे, कारण मी इंग्लिश मिडियम. तर त्याची रिक्वायरमेंट एवढीच होती, अभिनय हा रिक्वायरमेंट नव्हता. मॉडर्न कपडे घालणारी, थोडीशी स्टायलिश वाटणारी मुलगी. आणि तेव्हा ते असं खूप लोक तुम्हाला अप्रूव्ह करतायत, खूप ऑडिशन होतात, असा प्रकारच नव्हता. कारण डिमांड कमी आणि सप्लाय जास्त. सो त्या एका एपिसोडमध्ये मी काम केलं होतं, मॉड मुलगी हवी. त्याच्यात राजेंद्र चावला माझ्या ऑपोजिट होता. अर्थात कॉन्फिडन्स माझ्यात काही करायचं कधीही आयुष्यात होताच. सो तो एपिसोड मी केला. आणि त्यावेळेला विजय गोखले खेळ थोडा वेळ या नाटकासाठी पण एक मॉडर्न मुलगी शोधत होते. त्या नाटकासाठी मी जाऊन वाचन केलं. आता रुपारेलमध्ये आलाय, सगळेच नाटकात काम करतात, आपण करायला पाहिजे. आपल्याला तर कमर्शियल नाटकच पहिलं आलेलं आहे. सो मी जाऊन ती काइंड ऑफ रीडिंग केलं. आणि मग सर म्हणाले की आपण नाटकात शाळा कॉलेजमध्ये करतो. म्हटलं नाही, कधीच नाही केलं आहे. तर मला स्टेजवर उभं राहण्यापासून विजय गोखलेंनी शिकवलं. ते नाटक करत असताना त्या नाटकात कुलदीप पवार काम करायचे. आणि तेव्हा मराठीतला पहिला डेली सोप, पहिली दैनंदिन मालिका दामिनीचं प्लॅनिंग चालू होतं अधिकारी ब्रदर्सचं. आणि कुलदीप पवार त्याच्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका करत होते. त्यांच्या मुलीसाठी कास्टिंग चालू होतं. त्यांनी माझं नाव कांचन अधिकारीकडे रेकमेंड केलं. अगेन त्या रोलची रिक्वायरमेंट थोडीशी यंग, कॉलेजमध्ये जाणारी वगैरे होती, ज्याच्यात मी फिट होतीस. कांचननी मला पाहिलं आणि शी सेड येस, यू आर डुईंग जुई. आणि मी दामिनीमध्ये आले आणि त्यानंतर देर वॉज नो लुकिंग बॅक. वाव, खूप मस्त. सुरुवात तर होते ना, पण आपल्याला एकदा एक काम मिळालं, दुसरं मिळालं, त्याच्यानंतर खरा स्ट्रगल ऍक्च्युअली, की आता कळलंय की हर्षदा खानविलकर हा चेहरा सगळ्यांना कळलाय, पण ती कन्सिस्टन्सी मेंटेन करणं, तो दर्जा मेंटेन करणं म्हणूया, इट इज डिफिकल्ट. इट इज म्हणजे काय होतं तेव्हा आपल्या ते लक्षात येत नाही, जेव्हा माझे पप्पा आहेत, सो घर रन होत आहे, आपण किती घरात पैसे आणतोय त्याचं काही. म्हणजे त्यावेळेला आय टेल यू, जेव्हा दामिनी मी करायला लागले तेव्हा ऑफिशियली मंथली पैसे यायला लागले. मला 750 रुपये पर डे होता. सो माझ्यासाठी जर मी तिथे 10 दिवस काम केलं तर ते खूप पैसे झाले. 7-8 हजार खूप पैसे झाले बेबी. आणि तेव्हा आम्हाला 150 रुपये वगैरे कन्व्हेन्स होता, जी पद्धतच आता नाहीये कन्व्हेन्स वगैरे. सो मी चेंबूरला राहायचे. सो घरून मी बसनी जुहूला जायचे. तिथून 6 रुपये रिक्षा होती टू नागी विला बंगलो. सो माझ्याकडे भरपूर पैसे उरायचे. तेच मी आईला महिना अखेरी 1000 रुपये वगैरे द्यायची की ठेव तुझ्याकडे. आता पैसे कसे संपतात ते आम्हाला कळत नाही. सो त्यावेळेला ते जे चेकने नंतर पैसे यायचे ते तर बँकेतच राहायचे, ते आपल्याला लागायचेच नाही, कारण तेव्हा पप्पा घर चालवायचा. सो त्या 750 रुपयाची किंमत खूप होती तेव्हा. सो तेव्हा काम करताना ना, देर वॉज लॉट ऑफ फन अँड देर वॉज लॉट ऑफ ईज अँड देर वॉज नो थॉट. म्हणजे अभिनय कसं करायचं ह्याच्या मागेही थॉट नव्हता. इट वॉज ऑल फन. आणि त्याचे वेळेत पैसेही येत होते, कारण वन ऑफ द बेस्ट कंपनीज अधिकारीज. सो ते झालं. मग बॅक टू बॅक मी 4-5 शोज, म्हणजे किती झाले बघ, दामिनी झालं, घरकुल, उचापती, सांजबूल, असे खूप शोज मी केले. मग माय लाईफ टूक अ टर्न जेव्हा सॅटेलाईट टेलिव्हिजन आलं, अल्फा मराठी आलं. त्याच्यावरची पहिली दैनंदिन मालिका म्हणजे आभाळ माया. दॅट चेंज्ड एव्हरीथिंग फॉर मी. मल्टी स्टारर मालिका. दॅट चेंज्ड माझा अभिनयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. कारण माझ्या आयुष्यात 3 माणसं आली, सुकन्या कुलकर्णी, मंदार देवस्थळी, संजय जाधव, जे त्यांच्या कामाच्या बाबतीत इतके सिरियस होते की आधी तर मी त्या तिघांनाही वेड्यात काढलं. त्यातल्या त्यात मंदार देवस्थळी असा हॉवरिंग नव्हता, पण सुकन्या मॅमची काम करण्याची पद्धत आणि संजय जाधवची काम करण्याची पद्धत, त्यांनी माझ्या डोक्याची मंडई व्हायची. कारण सुकन्या मॅम ज्या पद्धतीने काम करायच्या ना, तर म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगते तुला, मी नेहमी हे सगळ्यांना सांगते की तेव्हा ना 13-13, 15-15 मिनिटाचे 1 शॉट्स करायची स्टाईल होती. म्हणजे एक अर्धा दिवस रिहर्सल व्हायची की तिथून सुरू झालं ते तिथपर्यंत असा अख्खा सिक्वेन्स शूट व्हायचा. आणि माझ्यासाठी सगळं नवीन नवीनच होतं ग ते. तर 10-10, 12-12 मिनिटाचा सिक्वेन्स झाला, त्याच्यात समजा माझे एंडला 2 लाईन आहेत आणि संपला की हुश्य, की मॅम आणि सगळे ना मॉनिटरवर सीन बघायचे. आणि मग मॅम अशा उठायच्या, नाही मँडी, मला काय वाटतं ना, हर्षदा जरा येऊन माझ्या जवळ असं केलं ना तर खूप मस्त होईल.
मग मँडी सर म्हणायचे राइट बेन राइट ऐसा करते, मग संजय म्हणाला करे करे सुन रुको, फिर मैं क्या बोलता हूँ इधर से ऐसा करते. आणि माझं असं जे वेडेत का हे, एक तर 12 मिनिटात ती बाई तू कसा कसा बोलतेस, रडतेस, हे सगळं करून शेवटचे 2 वाक्य मी आठवून ह्याच्या नंतर बोलायचे म्हणून मी बोलले व्हॉट इज रॉंग विथ यू, यू हॅव डन अ ब्रिलियंट जॉब, राहू दे. बट शी इज द वन हू टॉट मी इट इज नॉट अबाउट इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स. इट इज अबाउट द टीम. एखादी गोष्ट जेव्हा लोकांना तेव्हाच आवडते जेव्हा ती संपूर्ण चांगली झालेली असते. बरोबर आहे. सो मी कायम ग्रेटफुल आहे. तिने मला सीन महत्त्वाचा आहे, अख्खा एपिसोड महत्त्वाचा आहे, आपलं अख्खं काम महत्त्वाचं आहे हे शिकवलं. तिने मला शिकवलं की जिथे तू काम करायला येतेस ते तुझं कुटुंब आहे. इट्स अ फॅमिली. एव्हरीवन हॅज टू बी हॅपी हिअर. कारण ती सगळी एनर्जी आहे जी तुझ्या परफॉर्मन्समध्ये कामाला येते. त्या सगळ्यांचे ब्लेसिंग्स आहेत जे तुला कामाला येतात टू सर्वाईव्ह. अँड आय टेल यू दर्शना, हा माझ्या आयुष्यभराचा एक्सपिरियन्स आहे की मी खूप पैसे कमवले नसतील, मी खूप माणसं कमवली आणि ती माणसं जसं मेरा कारवा बढता गया आहे ना, द ब्लेसिंग्स हॅव इन्क्रीज्ड. म्हणजे मला नेहमी वाटतं की मी एक खूप ॲव्हरेज ॲक्टर आहे. रादर ॲक्टर म्हणायला पाहिजे का मला माहीत नाही. मी सगळं फ्लोअरवर शिकले. म्हणजे संजय जाधवचं पॅशन बघून मी शिकले यार बहुत शिद्दत से काम करना चाहिए. अर्थात आय कांट रीच दॅट लेवल, बट यू हॅव टू बी पॅशनेट अबाउट युअर वर्क, यू हॅव टू स्टडी युअर वर्क, यू हॅव टू थिंक अबाउट युअर वर्क. प्रत्येकाची प्रोसेस थिंकिंगची वेगळी असते, पण काम कितीही असेल, 5 रुपयाचं असेल नाहीतर 50,000चं असेल, तुमचा थॉट प्रोसेस मेहनत तेवढीच असली पाहिजे. इज वॉट आय हॅव लर्न फ्रॉम संजय जाधव, इज वॉट आय हॅव लर्न फ्रॉम सुकन्या कुलकर्णी, इज वॉट आय हॅव लर्न फ्रॉम पीपल ह्या प्रवासात. सो तो अनुभव घेत त्यातलं जे चांगलं आहे ते मी खरंच माझ्या अगदी उराशी धरलंय. आणि आय थिंक दॅट इज द रिझन मी इतकी वर्ष सर्व्हाइव्ह झाली. पण आत्ता म्हणजे जवळजवळ आता 30 वर्ष झाली तू काम करतेस. एक तरुणपणापासून आपण म्हणूया वेगवेगळे रोल ट्रान्झिशन तू बघितलं, इंडस्ट्री बदलताना बघितली, पण आम्ही बघतोय ना जान आहे हर्षदा खानविलकर असं म्हणेन मी. स्वतःमध्ये जेव्हा तू काम सुरू केलंस इंडस्ट्रीमध्ये काही बदल करावेस तुला वाटले किंवा तू केलेस? बदल होत गेले असं म्हणायला पाहिजे. एक्सेप्ट केलंस काही आणि स्वतःबद्दल? हो, म्हणजे मी तुला सांगते जेव्हा आपण काम मी सुरू केलं तेव्हा मला वाटायचं आय एम द क्वीन की, आणि बेफिकर होतं कारण आय हॅड माय फादर, माझे वडील होते, माझी आई होती की जे सगळं माझ्यासाठी प्लॅटरवर ठेवत होते. मला गरिबी मे राजकन्याचा अवतार असं लहानाचं मोठं आम्ही झालो. आमच्या वडिलांनी कधी आम्हाला तू आमचा मुलगा आहेस म्हणून लहानाचं मोठं नाही केलं. तू आमची मुलगी आहेस अँड आय एम प्राऊड ऑफ यू असं लहानाचं मोठं केलं. माझे वडील नेहमी आईला सांगायचे की आई जेव्हा म्हणते ना की जरा मुलींना कामं शिकायला पाहिजे घरातली, तर माझा पप्पा नेहमी म्हणायचा मुलगी आहे म्हणून काम शिकवू नकोस. एक इंडिव्हिज्युअल आहे घरातले, तुला काम येतं तसं तिला जर आवड असेल तर तिला येऊ दे ना. तिला सर्व करायचं आहे म्हणून स्वयंपाक तिला येऊ दे, पण ती मुलगी आहे म्हणून तिने स्वयंपाक नाही शिकायचा. आणि मग तो नेहमी म्हणायचा की क्या आहे जिंदगी में ना, आयदर आपल्याला प्रत्येक काम आलं पाहिजे किंवा ते प्रत्येक काम करण्यासाठी आपल्याला पैसे मोजता आले पाहिजे. की स्वयंपाकाची बाई ठेवता आली पाहिजे तर त्याच्यासाठी तू आर्थिकदृष्ट्या सक्षम पाहिजे. माझ्या आईने पण नेहमी एक गोष्ट मला सांगितली जी कायम माझ्या इथे आहे की कम वॉट मे, करोडपती से तेरी शादी हो जाए लेकिन तेरे 500 रुपये तेरे खुद के आर गोइंग टू गिव यू अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स इन युअर माइंड. तुझा सन्मान तू तेव्हाच करशील जेव्हा तुझे 500 रुपये तू स्वतः कमवशील. सो कुछ भी हो जाए, स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या सबळपणे उभं राहायचं, काही सिच्युएशन असेल तरी. म्हणजे खूप पैसा अगदी म्हणजे पडून आहे घरात, तुझे तू पैसे कमवायचेच. बरोबर आहे. सो तोपर्यंत खरं तर माझ्या आईचं म्हणणं आहे की तू नोकरीला लागेपर्यंत लग्न करायचं नाहीच आहे. हे तिचं म्हणणं आम्ही कॉलेजमध्ये असताना होतंच दोघी बहिणींना. आर्थिकदृष्ट्या सबळता, बोथ माय पेरेंट्स हॅव टॉट मी दॅट. आणि रादर तू माझ्या आत्या वगैरे बघशील तर त्यासुद्धा प्रत्येकजण आपापल्या पायावर खंबीरपणे उभे. कोणीही हाऊसवाईफ, म्हणजे हाऊसवाईफचं काम ग्रेटच आहे, माझी आई स्वतः हाऊसवाईफ आहे, पण घर आणि नोकरी आणि मुलं सगळं सांभाळून तरी पण छान साडी नेसून पिक्चरला बघायला तयार अशा माझ्या आत्या आणि अशी माझी आई मी पाहिलेली आहे. माझ्या आयुष्यातल्या अधिक बायका ज्या आहेत ना गं, त्या इतक्या इन्स्पायरिंग आहेत. त्या घर सांभाळतात, त्या मुलांना लहानाचं मोठं करतात, त्या गॉसिप करतात, त्या खूप छान तयार होतात, त्यांना खूप शॉपिंग करायचं असतं, त्यांना मज्जा करायची असते, आणि तरीसुद्धा कोणी हॉस्पिटलमध्ये आहे तर रात्रभर तिथे बसून जागरण करायची तयारी आहे. अशा बायका माझ्या आयुष्यात आहेत. सो मी जे शिकले ते मी माझ्या
आयुष्यातल्या या सुपर वुमन्स आहेत त्यांच्याकडनं शिकले. ईच डे लर्निंग डे असं day is a आपण learning म्हणूया. day for me. पण ताई स्ट्रगल कधी आलाय एवढ्या वर्षात वाटायला? कंटिन्युअस. हो म्हणजे मी सांगते ना, तुझा एक शो जेव्हा संपतो तेव्हा तुझा स्ट्रगल सुरू होतो. परत जेव्हा तुला दुसरा शो मिळतो तुझा नव्याने स्ट्रगल सुरू होतो, कारण आधी जे केलंयस ती पाठी पुसायची आहे आणि नवं काहीतरी उभं करायचं आहे. ते नवं उभं करताना तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय उभं कराल त्याच्यावर तुमचं पुढचं काम. देर इज सो मच टॅलेंट इन दिस इंडस्ट्री दर्शना, की नशीब आहेच, नशिबाची साथ तुम्हाला लागते. बरोबर आहे. पण जेव्हा तुम्हाला कोणीतरी काम देतं तेव्हा ती डिपेंडेबिलिटी पाहिजे. म्हणजे सिम्पल आहे की मला जर वाटतंय की माझा नवीन शो प्रमोट करायचा आहे तर मी सगळ्यांना नाही फोन करत आहे, मी काही लोकांना फोन करते. फॉर एक्झाम्पल त्याच्यात तू येतेस, कारण मला माहिती आहे तू खूप विचार करून येणार आणि माझा शो प्रमोट करशील किंवा मला प्रमोट करशील. आय नो वेअर यू हॅव स्टार्टेड, आय नो यू हॅव स्टार्टेड फ्रॉम स्क्रॅच. सो प्रत्येकाचा एक स्ट्रगल आहे. तुझा हा प्लॅटफॉर्म उभा करायला. राजश्री मराठी म्हटलं की दर्शना तांबोळी इज द फर्स्ट फेस दॅट कम्स टू युअर माइंड. हे उभं करायला तुला वर्ष द्यावी लागली आहेत. इट इज द सेम थिंग विथ अस. म्हणजे आभाळानंतर मला कामाचं स्वरूप कळलं की हे सोपं नाही आहे, ह्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. देवाची कृपा होती की मला बॅक टू बॅक काम येत होतं. आणि मग 2001 आलं, वेन आय लॉस्ट माय फादर. आणि मग मी कर्जबाजारी होते. हो, कारण माय फादर वॉज इन नानावटी हॉस्पिटल 2.5 महिने ऑन व्हेंटिलेटर. आणि तेव्हा म्हणजे आय वॉज इन माय 20s. आणि आपल्याला माहीत नसतं मेडिक्लेम, पैसे, एवढे पैसे हॉस्पिटलमध्ये लागतात ह्याची काहीच आपल्याला कल्पना नसते. पण येस, जसं मी म्हटलं, माझ्या वडिलांनी खूप लोक त्याच्या आयुष्यात गोळा केली होती, मी गोळा केली होती. त्यामुळे पैसे कसे उभे राहिले हे त्यावेळेला नाही कळले, पण अर्थात ते नंतर परत करायचे होते. त्याच्यानंतर कामाचं महत्त्व मला कळलं की मला हेच काम येतं, हे काम आवडतं. रादर त्यावेळेला ना हे काम येतं, हे करायला पाहिजे, कारण इथेच गेली काही वर्ष मी आहे. सो इथूनच मला पैसे कमवून लोकांचे पैसे द्यायचे आहेत. सो कामाचं महत्त्व कळलं. सो एक सिन्सिअरिटी एलिमेंट जो येतो ना, तो मला वाटतं त्याच्यानंतर आला. तोपर्यंत अर्थात हे काम किती महत्त्वाचं आहे किंवा हे काम असंच येऊन जाऊन झोपेत नाही करायचं आहे, हे मी शिकले होते आभाळमायामुळे. आभाळमायामध्ये काम करणाऱ्या अनेकांकडून, की हे बहुत शिद्दतवाला काम आहे, पॅशनवाला काम आहे. आणि अर्थात आभाळमाया येऊन गेलो म्हणून काही कोणी मला क्वीन बनवलं नव्हतं किंवा मी काही सुपरस्टार झाले नव्हते. मग इतकं कर्ज असताना तर आपल्याला काम सतत मिळायलाच पाहिजे. बॅक ऑफ द माइंड असतं, पैसे द्यायचेत आपल्याला, घर चालवायचं आहे. माझी धाकटी बहीण होती, तिचं लग्न करायचं होतं, कारण तिचं लग्न ठरलेलं होतं. बट आय टेल यू ना की जे कठीण होतं तसंच माझ्यासाठी माझ्या आयुष्यातल्या माणसांनी मार्ग इतका सोपा केला की माझ्याकडे मित्रपरिवार होता जो खंबीरपणे माझ्याबरोबर उभा होता. म्हणजे संजयची फॅमिली होती, माझ्या बहिणीचं ज्यांच्याशी लग्न झालं तो माझा वर्गमित्र होता, प्रवीण पाटील, माझा जिजू आहे जो आता. तेव्हा माझ्या बहिणीचं 11 वर्ष अफेअर होतं त्याच्याबरोबर. सो त्यांचं लग्न ठरलं होतं. सो आपल्याकडे ते म्हणतात ना वर्षभरात करा, नाही तर मग 3 वर्ष नाही करतायत. सो माझी इच्छा होती की त्यांचं लग्न व्हावं, त्यांची कारण ठरलंच होतं लग्न. सो मी तुला सांगते की एखादं कुटुंब तुमच्या आयुष्यात कसं येतं, मला त्यांनी विचारलं पण नाही तू हे लग्न कसं करून देणार आहेस. त्यांनी फक्त सांगितलं तू काय करायचं आहे सांग, असं पाटील कुटुंबाने सांगितलं. आणि ते अख्खं कुटुंब आमच्याबरोबर उभं राहिलं आणि मी म्हणेन तसं त्यांनी ते केलं. मला आजही नाही माहिती ते लग्न कसं पार पडलं. म्हणजे आता माझ्या बहिणीच्या संसाराला 23 वर्ष झाली, माझ्या वडिलांना जाऊन आता 24 वर्ष होतील. सो आय टेल यू दिस वर्ल्ड अँड माय लाईफ इज ब्लेस्ड विथ वंडरफुल पीपल. ही जर माणसं नसती ना तर माझ्या आयुष्याचं काही झालं नसतं. आणि मला नेहमी वाटतं की माझ्या वडिलांनी ही सगळी माणसं जोडली, माझ्या वडिलांनी ही माणसं जोडायला शिकवली. माझ्या वडिलांमुळे ही माणसं म्हणजे मी तुला सांगते माझ्याकडे गुलामबाई नावाचे वाहन चालक आहे, मी त्यांना ड्रायव्हर नाही म्हणू शकत. 99 साली ते मला जॉईन झाले आणि आज ते माझ्याबरोबर आहेत तेव्हा ते मला सांगतात पप्पा की वजह से हूँ. कारण मे बी त्यांनी माझ्या वडिलांना प्रॉमिस दिलंय की मैं ताई के साथ रहूंगा. जसं मला नेहमी वाटतं की संजय आणि माझ्यामध्ये किती भांडणं झाली तरी संजय आणि मी वेगळे नाही होणार, कारण त्यांनी माझ्या वडिलांना वचन दिलेलं असणार की काही झालं तरी आय एम गोइंग टू बी विथ हर्षदा. बिकॉज मला माहिती आहे मी त्याच्या आई वडिलांना ते जाताना सांगितलेलं आहे कम वॉट मे, माझं घरावर लक्ष आहे. कारण संजयचे आई वडील गावी जाताना मला फोन करायचे राजश्री की गावी चाललोय, घराकडे लक्ष असू दे, असं मला आप्पांचा फोन यायचा. सो आय हॅव पीपल
हू हॅव सपोर्टेड मी, हू हॅव स्टूड बाय मी. माझे वडील जिथे कुठे आहेत तिथून, माझे संजयचे आई बाबा, आई अप्पा, दे आर ऑल ब्लेसिंग मी. आणि मी तुला सांगते ना, दॅट इज द ओनली रिझन माय लाईफ इज लाईक अ फ्लो. ते झऱ्यासारखं आहे, ते असं नदीसारखं आहे, ते वाहत जातं. त्याच्यामध्ये खूप अशी खळबळ नसते, बट जो मेरा मेरा है वो होते रहता है. पण ताई, आत्ता तू इतकं माणसांबद्दल सांगतेस, आत्ताचं जे कॉम्पिटेटिव्ह जग आहे ना, वी आर हॅपी फेसेस ऑन सोशल मीडिया असं अनेक जण म्हणतात. या कॉम्पिटिशनमध्ये इतकी माणसं एकत्र राहणं, तू म्हणालीस मगाशी प्रत्येक प्रोजेक्टमधनं तू कोणाला ना कोणाला जोडतेस, हे इझी नाही आहे बिलकुल सुद्धा. हे इझी नाही, हे कठीण पण नाही. आणि मला त्याला डायसेक्ट नाही करता येत, मी खरंच सांगते. कारण जसं मला वाटतं की मी आनंदात आहे, मला तुझ्या सक्सेसमध्ये पण आनंद वाटतो. देर इज नो रिझन. पण मला छान वाटतं. म्हणजे मी आता कालच इन्स्टावर बघत होती, आमची रेश्मा, तिने धिंगाणा शो मध्ये खूप कमाल, मी बघितलं ते शेअर केलं. अँड आय एम ओव्हरवेल्म बाय हर टॅलेंट. मी तिला काल रात्री म्हटलं की माय हार्ट स्वेल्स विथ प्राईड. मी खरंच सांगते, मला इतकी कमाल वाटते ना की ते इतकं ब्रिलियंट करते ती. आणि हे सगळ्यांकडे नाही आहे, म्हणजे माझ्याकडे नाही आहे ते टॅलेंट, बट आय एम हॅपी फॉर हर टॅलेंट. मला वाटतं शी इज सुपरस्टार. किंवा आता कितीतरी मुलं आहेत माहिती आहे, ॲक्च्युली त्यांच्यावर मी काम नाही केलं आहे, पण त्यांचं काम बघून आय रीच आउट टू देम. आय टेल देम इफ आय लाईक देम, आय विश देम ऑन दॅट बर्थडे. बरं, ज्यांच्यावर मी कामं नाही केले, दे विश मी ऑन माय बर्थडे. व्हेन दे मीट मी, मला कधी कधी प्रश्न पडतो, कुठेतरी काम केलं आहे का आपण एकत्र, अँड वी हॅव नॉट वर्क. इट इज जस्ट द वाईब. अँड आय टेल यू, इतकी कमाल मुलं आहेत ना आत्ता काम करताना, इतकी कमाल मुलं आहेत. ती इतकं जास्त प्रेम आणि आदर देतात ना मला. आय हॅव नो रिझन टू कंप्लेन, अँड आय हॅव नो रिझन कि ही सगळी माणसं, म्हणजे मेरा बस चले तो सबको मैं मेरी जिंदगी में रखूं, मैं सबको रोज मिलूं, बट इट इज नॉट पॉसिबल. बाबांचा उल्लेख केलास तू, मला सांग, बाबांनी जितकं काम बघितलंय तुझं, कोणतं काम सगळ्यात जास्त अप्रिशिएट केलं? ॲक्च्युली खूप काम नाही बघितलं ग त्यांनी, पण मला वाटतं आभाळ माया. हो, 99ला आभाळ माया आलं. पण मी ना लग्नाची वेळी नाटकात काम केलं होतं. माझ्या बाबाला वाटायचं की मी नाटकात काम केलं पाहिजे. अनफॉर्च्युनेटली मी त्याचं ते स्वप्न नाही फार पुरं करू शकले, कारण अशा अपॉर्च्युनिटीज नाही आल्यात. बट आय एम होपिंग, आणि आता तुझा इंटरव्ह्यू तर खूप लोक बघतील, सो मला खरंच चांगल्या नाटकात काम करायला आवडेल. चांगल्या नाटकात म्हणण्यापेक्षा अशी संहिता जी बघायला सगळ्यांना मजा येईल. इट कुड बी एनिथिंग, म्हणजे लाईट कॉमेडी असेल, काहीतरी हेवी ड्रामा असेल, काही असेल, पण मला सुंदर नाटकात काम करायला आवडेल. आणि बघणाऱ्यांनी प्लीज मला थोडीशी संधी द्या. जो मला माहिती की जर मी नाटकात काम केलं सातत्याने, तर माझा पप्पा विल बी हॅपी, आणि कदाचित तो पहिल्या सीटवर बसलेला असेल. किती मस्त. बट हे तुला जाणवत असेल ना की आपल्या वडिलांचे ब्लेसिंग्स आहेत. भाई, मेरी जिंदगी में बहुत राडे हो सकते हैं, वही सब ठीक करता है. हां, मी तुला सांगते ना, मी असं वाटतं इला पैसे संपले, आणि कुठून तरी पैसे येतात. आय हॅव नो आयडिया. म्हणजे मी कोणाला तरी दिलेले पैसे पण परत येतात. ओके, काही होऊ शकतं. येस, रिजेक्शन कधीच कोणाला चुकलं नाहीये. तू फेस केलंस कधी रिजेक्शन? आय थिंक सतत. हो, मला कधीच कोणी ॲक्टर मानलं नाही. सो आय थिंक दॅट इज अ व्हेरी बेसिक रिजेक्शन मला आलेलं आहे. मला नाही वाटत की कधी पूर्वी अभिनेत्रींमध्ये माझं नाव घेतलं गेलं आहे. इट इज आफ्टर पुढचं पाऊल मला वाटतं टेलिव्हिजननी मला ॲक्टर म्हणून एक कदाचित संधी देण्याची सुरुवात केली. की म्हणजे टेलिव्हिजननी मला खरंच गेल्या 10-15 वर्षात खूप लाडावलं आहे असं मी म्हणू शकते. की एकतर प्रत्येक शो देवाच्या कृपेने लॉंगर काळ चालला आहे. म्हणजे पुढचं 1000 भाग तर होतात मिनिमम. म्हणजे 6 वर्ष चाललं पुढचं पाऊल. रंग माझा वेगळा 4 वर्ष चाललं. आता मी जो शो करत होते तो वर्षभर करून मी इथे आले. सो मला असं वाटतं की ती कृपा देवाची आणि आईवडिलांची आहेच. पण मी असं नाही आहे की मी पूर्वी ना ॲडच्या ऑडिशन्स दिल्या आहेत, मी कायम रिजेक्ट झालेले आहे. मी ऑडिशन देऊन रिजेक्टच झालेले आहे. म्हणजे लोकांना असं वाटत असतं की मी खूप काम करत असते, म्हणजे शोज चालू असतात, बट आय कीप ऑन ऑडिशनिंग. मी खूप ऑडिशन्स देत असते, वेब शोजसाठी, ॲड फिल्मसाठी वगैरे. आता तर काय पूर्वीसारखं बाहेर नाही जावं लागतं, तुम्हाला तुमच्या घरून देता येते. आणि मी 90% वेळा रिजेक्ट झालेले आहे. 10% वेळा होतं की डेट नाही मॅच होत आहे किंवा पैशाचं इश्यू आहे, बट मी रिजेक्टच झालेले आहे. पण तू विचार करतेस की आपल्याला रिजेक्शन का मिळालं? हो, कारण मला असं वाटतं की मी तेवढी उत्तम अभिनेत्री नाही आहे. विचार करतेस तू यामध्ये? मी तेवढी उत्तम अभिनेत्री नाही आहे, हे मला मान्य आहे. मला खूप मेहनत घ्यावी लागते. म्हणजे जसं मी तुला सांगेन की जेव्हा मी ही मालिका सुरू केली, लक्ष्मी निवास, तर
आय हॅड लॉट ऑफ बर्डन, अजूनही आहे, म्हणजे बर्डन आहेच. इट इज जस्ट दॅट आता शो सुरू झालेला आहे आणि मला काढलं नाही आहे. सो आय नो आय एम स्टील पार्ट ऑफ लक्ष्मी निवास. बट माझ्या एकंदरीत, कारण मला मी माझ्या वडिलांना कधी बर्डन घेऊन जगताना बघितलं नाही आहे, की खूप प्रॉब्लेममध्ये असेल पप्पा जरी, तरी मी कधी बघितलं नाही आहे की त्यांनी त्याचं प्रेशर दुसऱ्यावर टाकलं आहे. सो मला हे जमत नाही आहे, हे गोष्ट समोरच्याला नाही कळू शकत. पण मला माहिती आहे की लक्ष्मी उभी करायला मला खूप विचार करायला लागलेला आहे, मला खूप माणसांकडे बघावं लागलेलं आहे. आणि मग मला सापडली लक्ष्मी ती माझ्या घरातच, की अर्धी लक्ष्मी माझी आईच आहे. तिचं थॉट प्रोसेस. माय मदर वॉज डिवोटेड, ऑर रादर इज डिवोटेड टू माय फादर. माय मदर वॉज डिवोटेड टू हर संसार. तिच्यासाठी तिचा उमरा, तिचं घर वॉज हर मान सन्मान. ती एक लाईन मी धरली आहे लक्ष्मीसाठी. तिचं घर, तिचा नवरा, तिची मुलं इज हर मान सन्मान. आणि मी फक्त तेवढं डोक्यात ठेवून हा रोल करते. मला माहीत नाही तो कसा पोचतोय, काय पोचतोय. मला करताना खूप मजा येते. बट येस, मी खूप उत्तम अभिनेत्री नाही याची मला जाणीव आहे. मी स्क्रीनवर केलेली, दुसऱ्या अभिनेत्रीने केलेली गोष्ट कदाचित डोळ्यांनी खूप पटकन पोचते. माझे डोळे तेवढे बोलके नाही आहेत. माझा आवाज हा आत्ता USP ठरतोय, कारण तो इतरांपेक्षा थोडा वेगळा आहे, आत्ता जाणवत आहे. पण जेव्हा मी खूप यंग होते आणि मी ऑडिशन द्यायचे, तो आपका आवाज का प्रॉब्लेम आहे, थोडा बॉईज जैसा आवाज आहे, असंही लोकांनी मला म्हटलेलं आहे. ज्या आवाजाला आत्ता एक तुझ्या आवाजाचा बेस, किंवा आत्ता पटकन कोणीतरी मला म्हणतं, अहो तुमच्या आवाजावरनं ओळखलं आम्ही तुम्हीच आहात म्हणून. पण कदाचित ते आपण यंग असताना आपल्या आवाजाची वापरायची पद्धत, अनुभवाने जे आपल्याला कळतं आणि जे आपल्या परफॉर्मन्समध्ये येतं. आय हॅव ग्रोन टू बिकम एन ॲक्टर. आय वॉज नेवर एन ॲक्टर. यू कॅन नॉट कॉल मी एन ॲक्टर. आय एम अ स्टुडंट ऑफ ॲक्टिंग अँड आय एम इन द लर्निंग प्रोसेस. अँड वॉट एव्हर आय हॅव लर्न, मी सगळं इथे शिकत आयुष्याचे अनुभव आणि इतरांचं काम बघत तसं शिकत इथपर्यंत आले. ताई, तू मगाशी म्हणालीस की 40s मध्ये तुला मिळाली पुढचं पाऊल, आणि ती अक्कासाहेब, म्हणजे अक्कासाहेब हा शब्द जरी ऐकला तरी हर्षदाताई आमच्या डोळ्यासमोर अजूनही येते. असं होतं ना की आपण काम तर खूप इनिशियल, म्हणजे आपण 90s मध्ये काम करायला सुरुवात केली, बट आपल्याला रिकॉग्निशन मिळते 40s मध्ये. ती जी मधली इतकी वर्ष आहेत, लर्निंग प्रोसेस तर असते नो डाऊट, बट आपल्याला सतत विचार पण करायला लावते की अरे मला का मिळत नाहीये जे बाकी करतायत. आपल्यालाच का गं, आपल्या आजूबाजूचे लोक, म्हणजे अनाहूतपणे आपल्या घरातलंच कोणीतरी म्हणतं ना, आई बघ तुझी मैत्रीण, मस्त रोल मिळालाय. एक 10 सेकंड का होईना तुमच्या मनात विचार येतोस, हाँ यार इसमें तो मैं भी कर सकती थी. लेकिन इट टुक मी सम टाइम टू अंडरस्टैंड कि आपकी किस्मत में जो है वो घूम फिर के आपके पास ही आएगा, और वो जब आना है तब आएगा. वेळ यावी लागते. और सबका टाइम आता है. दर्शना इज वॉट आय हॅव बिलीव्ड. मी माझ्या सगळ्या लहान मैत्रिणी मित्र जे आहेत, जे थोडेसे हायपर होतात बघ कधी कधी, काय मिळत नाही, तर आय टेल देम की ती वेळ येते. इट इज जस्ट राउंड द कॉर्नर. उतना फेथ रखो. इन दॅट फेथ तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला खूप लागतो. म्हणजे आय एम टेलिंग यू की माझ्या आयुष्यात तो पिरियड आला जेव्हा आय वॉज आउट ऑफ वर्क ॲज अन ॲक्टर. बट फॉर्च्युनेटली तेव्हा संजय आणि माझी नुकतीच मैत्री झाली होती आणि आम्हाला प्रोडक्शन हाऊस त्याला सुरू करायचं होतं. भाई मुझे कुछ नहीं करना था जिंदगी में. सगळी त्याची स्वप्न आहेत. सो त्याला प्रोडक्शन हाऊस सुरू करायचं होतं. मग मी म्हटलं हां चल करते. तर त्याचं स्वप्न कसं अनफोल्ड होते ते बघायला मी त्याच्याबरोबर जॉईन झाले. आणि मग आम्ही चेकमेट बनवला, किंवा आम्ही बेधुंद मनाच्या लहरी नावाची मालिका बनवली. तेव्हा आय वॉज आउट ऑफ वर्क ॲज अन ॲक्टर. लेकिन मी तुला सांगते ना, जो तुम्हाला भूक देतो तो तुमच्या अन्नाची तरतूद करतो. सो मैं ॲज अन ॲक्टर माझ्याकडे काम नव्हतं, पण प्रोडक्शन हाऊस सुरू झालं अचानक. सो घर चल रहा था. आणि मी तुला सांगते माझ्या घरात लक्ष्मी आहे गं. माझ्या आईला तू एवढं दे, ती ते एवढे दिवस तुला करून दाखवेल. सो माझी आई ही लक्ष्मी आहे माझ्या घरातला. आपण आता खूप आपल्याकडे पेट्रियार्कल सोसायटी, आपण कर्ता पुरुष वगैरे म्हणतो, तर येस माझ्या घरातली कर्ती बाई इज माय मदर. शी वॉज 51. 51 वर्षाची होती जेव्हा माझ्या आईने पप्पाला गमावलं. म्हणजे टुडे आय एम 51. आणि मला असं वाटतं की अभी तो जिंदगी सुरू हो रही आहे. आणि हा एक रिग्रेट आहे माझ्या आयुष्यात दर्शना, की माझी आई वॉज ओनली 51 जेव्हा माझे वडील गेले, आणि आम्ही कोणीच तिचा विचार नाही केला.
म्हणजे टुडे ॲज अ 1 year old मला असं वाटतं की खूप प्रगल्भ झाली आहे मी, किंवा सेकंड मॅरेज ऑफ मदर, सेकंड मॅरेज ऑफ फादर, किंवा प्रत्येकाला दुसरी संधी मिळायला पाहिजे. पण माझी बहीण आणि मी खरंच रिग्रेट करतो की आम्ही आमच्या आईला ती दुसरी संधी मिळवून नाही दिली. तो विचारच नाही आला. कारण कदाचित आम्ही तिघी एकमेकींबरोबर खूप कम्फर्टेबल होतो त्या दुःखात. बरोबर. आणि असं काही होऊ शकतं ह्याचा विचार नाही केला आम्ही. तिने तो कधी दाखवलाही नाही. कारण त्याच वर्षी माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि इमिजिएटली शी हॅड अ बेबी, जे आमच्या घरात लहानाचं मोठं झालं, माझा कुशल. कसं आयुष्य असतं माहिती आहे दर्शना, की ज्या दुःखात आम्ही तिघी एकत्र गेलो, कारण आम्ही आमच्या पप्पावर खूप डिपेंडंट होतो इमोशनली, आणि अचानक कुशल आयुष्यात आला आणि तो संपूर्ण पप्पासारखा आहे. त्याचा स्वभाव, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, एव्हरीथिंग इज पप्पा. सो जेव्हा आपण कधी कधी म्हणतो ना, अरे दुसरा जन्म, अमुक जन्म, आय डोंट नो, दुसरा जन्म नाही म्हणणार, पण माय फादर सोल वॉज हिअर. आणि कुशल आला इन जस्ट 1 year's टाईम. म्हणजे आय लॉस्ट माय फादर इन 2001. माय सिस्टर गॉट मॅरिड पप्पाच्या बर्थडेला 18 फेब्रुवारी 2002, आणि 2002 डिसेंबर 20 तारखेला कुशल वॉज इन आवर हाऊस. दुःख करायला देवाने खूप वेळही नाही दिला गं, इतक्या पटकन कुशल आयुष्यात आला. आणि पुढची 15 वर्ष माझ्या आईला नाही माहिती आहे तिचं आयुष्य सगळं कुशल. पुढची 15 वर्ष ती कुशल पुढे आणि आई मागे धावते, एवढंच चित्र आम्हाला माहिती आहे. म्हणजे देव जेव्हा तुमची काळजी घ्यायचं ठरवतो बघ, कसा नाही देवावर विश्वास ठेवायचा. की ती ताकद जर माझ्या आईला मिळाली नसती तर आय डोंट नो काय झालं असतं. कारण इनिशियल पिरियड वॉज व्हेरी ट्रॉमॅटिक फॉर आई. मी तिच्या माझ्याकडनं अपेक्षा, आय वॉन्टेड टू स्टे आउट ऑफ द हाऊस, कारण मला ते पप्पा शिवायचं घर नको असायचं. असं केवळ आय वॉज आउट ऑफ वर्क, काम नव्हतं, कर्ज होतं, असं खूप भयंकर काळ होता तो. मी नोकरी शोधत होते, प्रोडक्शन मॅनेजरची किंवा EPची, ह्या नोकऱ्या पण मी शोधल्यात, मी इंटरव्ह्यूज पण दिलेत, कारण तेव्हा ॲक्टर म्हणून काम नव्हतं. मग अचानक काहीतरी एक मोमेंट आला आणि द वर्क स्टार्टेड. पण तो जो पिरियड होता ना, कुशल येईपर्यंत, कुशल आला आणि ती माझी दुसरी लक्ष्मी आहे. तो त्याचं नशीब घेऊन आला. त्याच्यानंतर अगेन आय कुड कॉल इट माय सेकंड इनिंग. म्हणजे तो 2002 घरात आला आणि हळूहळू द वर्क स्टार्टेड. मी काम करतच होते, प्रोडक्शनचं काम करतच होते. सो ही जस्ट ब्रॉट हॅपीनेस. कुशलनी ते कारण आणलं घरी परत जायचं. म्हणजे जास्तीत जास्त वेळ मी बाहेर राहण्याचा प्रयत्न करत होते बाबांनंतर. हां, की होईल ना पॅकअप, मग जाऊ ना, जाऊ, काय घाई आहे, काय घाई आहे. त्याच्यानंतर ती वेळ आली की कधी पोचूया घरी. एव्हरीवन वॉज हॅपी. आई आनंदात होती, कारण कुशल तिच्यावर डिपेंडंट होता. तर तिला असं वाटत होतं की माझ्यावर डिपेंडंट कोणीतरी आलं आहे. किती छान. कुशल सकाळी असा येऊन माझ्या पोटावर झोपायचा. सो आय डोंट नो की आई होण्यासाठी जन्म नाही द्यावा लागत. बरोबर आहे, 100%. कुशल मेड मी रिअलाइज दॅट. टुडे ही इज 21 आणि मला माहीत नाही त्या 21 वर्षांची आधीचं आयुष्य कसं काढलंय आम्ही. मला खरंच प्रश्न पडतो की कुशलशिवाय कसं होतो आम्ही. कुशलशिवाय आयुष्याचा विचारच करत नाही आम्ही. आय डोंट नो व्हॉट टू डू. लकी आहे कुशल, खूप लकी आहे, त्याला एवढं प्रेम मिळतं. नो बट ही इज अमेझिंग. आय टेल यू ना की ही इज जस्ट लाईक माय फादर, नॉन जजमेंटल, यारों का यार, मितभाषी. तू कितीही बोल, तुला उलट उत्तर नाही देणार. इन टुडेज टाईम ही इज अ गिफ्ट. देवानी पाठवलेलं गिफ्ट आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात जे काही चांगलं होणार असेल ना, ते आय जस्ट विश ते सगळं त्याला मिळू दे. आई गो, वाव. गॉड ब्लेस हिम विथ ग्रेट लाईफ अँड ही इज अ वंडरफुल बॉय. वाव. नॉन जजमेंटल, एक छान. नॉन जजमेंटल असणं ही तर क्वालिटी आहे एक्झॅक्टली, जी मी माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांकडे बघितली आहे. रेशम टिपणीस मैत्रीण आहे माझी, ती तशी आहे. येस, नॉन जजमेंटल. कुशल तसा आहे, नॉन जजमेंटल. आपण जज होऊ याचा कधी तू इतक्या वर्षात विचार केला? कोणत्याही एका गोष्टीमुळे आला होता डोक्यात विचार? माझ्या आणि संजयच्या मैत्रीवरनं लोक जज करतील की ते वाटलं होतं, किंवा ॲक्च्युली नॉट रिअली. आणि मला कधी असं वाटलंही नाही की द काइंड ऑफ लाईफ आय लिव्ह, काही लोकांना त्याचं अप्रूप वाटू शकतं की बिंदास आयुष्य आहे. आणि काही लोक ऑफकोर्स, मी स्वतः जजमेंटल आहे की अच्छा, असं नकळत होतात त्या गोष्टी, कोणी प्लॅन करून करत नाही. नो वन इज बॅड इनफ
तुमचं काहीतरी वाईटच व्हावं असं कोणाचा हेतू नसतो, किंवा समोरच्याला वाईटच म्हणायचं असं कोणाचा हेतू नसतो. आपण माणसं आहोत, आपण हे बोलता बोलता करतो. काही लोक ते खूप हर्टिंग पद्धतीने एक्झिक्यूट करतात आणि काही आपल्यासारखे असतात जे आतल्यात खूप गॉसिप करतात. म्हणजे मी अँड माय फ्रेंड्स वी गॉसिप अ लॉट. आम्ही तर असं ठरवून भेटतो, चला भेटूया कॉफीला, सगळ्यांबद्दल वाईट बोलूया. बट दिस वर्ल्ड इज फुल ऑफ ग्रेट पीपल, आय टेल यू, अँड वंडरफुल पीपल. त्यामुळे आता तर मी त्या झोनमध्ये पण आहे की आय डोंट फील एनीवन इज आउट देअर टू जज मी. कारण मी माझ्या टर्मवर आयुष्य जगते, कोण काय जज करणार मला. वाव, खूप मस्त. आणि हे इम्पॉर्टंट आहे आपल्या टर्मवर आयुष्य जगणं. पण ना मेंटल स्टेट या गोष्टीबद्दल ना आता सगळेजण बोलतात. तू तर गेली इतकी वर्ष काम करतेस, तू इंडस्ट्री सुद्धा बदलताना बघितली आहेस, डे बाय डे, आभाळ माया ते आत्तापर्यंत लक्ष्मी निवासपर्यंत आपण बोलूया. असं असतं ना की मेंटल पीस हे जपणं खूप गरजेचं आहे, बिकॉज रोज नवीन माणसं भेटणं, पर्सनल ट्रॉमाज असतात, प्रोफेशनल गोष्टी घडत असतात. आत्ता सगळेजण मेंटल हेल्थ किती गरजेची बोलायला लागलेत. मला सांग ताई, तू इतक्या वर्षात तुझ्या स्वतःच्या मेंटल हेल्थकडे म्हणा किंवा एक आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे याच्याकडे किती बारकाईने लक्ष दिलंयस, किंवा मेंटल हेल्थ तुझी जपली जाते काय असतं? मी तुला सांगू की हे मेंटल हेल्थ वगैरे आता आपण खूप गेल्या 5-10 वर्षात बोलतोय. त्याच्या आधी ह्या विषयावर कोणी चर्चा नाही केली. बरोबर आहे. म्हणजे आय विल टेक यू लिटिल बाजूला. मेनोपॉज, वेन माय मदर वेंट थ्रू मेनोपॉज, मला माहिती पण नव्हतं की शी इज गोइंग थ्रू मेनोपॉज. इतकं नॉलेज की कमी. आता थँकफुली बिकॉज ऑफ सोशल मीडिया अँड थिंग्स लाईक दॅट तुम्ही प्रत्येक गोष्टीबद्दल बोलताय, त्याचं थोडं जास्त पण होतंय त्यामुळे आता. पण मला नव्हतं माहिती तिला काय त्रास झाले. कदाचित त्यावेळेला आम्ही ती पण वेगळ्या डॉक्टरकडे गेली असेल, वेगळी औषधं पण घेतली असतील, वी डोंट नो. राईट. की तिला हॉट फ्लश झालं, पॅल्पिटेशन झालं तर आपल्याला नाही माहिती. तिला वाटलं असेल बापरे माझं काहीतरी झालंय, मला कोलेस्ट्रॉल वाढलंय, आणि ती डॉक्टरकडे गेली असेल. कारण तेव्हा आय डोंट रिमेंबर एनी डॉक्टर्स कमिंग अप अँड टेलिंग यू अबाउट मेनोपॉज, राईट? सो तेव्हा तुला जर रडू आलं असेल, जे असं म्हणतात की मूड स्विंग्स, तिला रडू आलं असेल तर तिने कुठल्या गोष्टीला दोष दिला असेल मला नाही माहिती, तिलाही माहीत नसेल. बरोबर आहे. सो आत्ताच्या सोशल मीडिया अवेअरनेसनी ही एक गोष्ट खूप छान आहे की पीपल आर टॉकिंग अबाउट एन नंबर ऑफ थिंग्स. देर इज मेनोपॉज, देर इज डिप्रेशन, देर इज एन्झायटी, देर इज हॅपीनेस वी आर टॉकिंग अबाउट. बट मॉरल ऑफ द स्टोरी इज यू आर युअर ओन डॉक्टर. बरोबर आहे. यू हॅव टू एक्नॉलेज अँड टेल युअर सेल्फ. म्हणजे ताप आला की डॉक्टरकडे जायच्या आधी आपण एक डोलो खातो की नाही. बरोबर आहे. हो, ती गोष्ट आहे पहिली. इफ यू आर फीलिंग इट यू नीड टू टॉक टू युअर सेल्फ, टॉक टू युअर बेस्ट पर्सन, टॉक टू युअर मदर, फादर. मला वाटतं आपल्या घरातली जी इमिजिएट माणसं असतात ना, त्यांच्याबरोबरचं नातं डेव्हलप करण्यामध्ये जर तुम्ही तुमचा वेळ आधी घालवला ना तर पुढे डिप्रेशन वगैरे हे सगळे येत नाही. बरोबर आहे. आता काय होतं, इन द फास्ट पेस कदाचित आपण ती नाती डेव्हलप करत नाही. बरोबर. पण ती नाती डेव्हलप करायला हवी. म्हणजे थेरपी इज ग्रेट. मी सांगते ना की व्हॉट इज थेरपी? समवन कोणीतरी टॉकिंग टू यू. बरोबर आहे. आता आपण आपापल्या घरात ठरवलं असतं की आईशी माझं जमतं, पप्पाशी मी थोडं बोलत नाही. बरोबर. मग आईशी जमतंय ना, मग आईला तर सांग. आईला एकदा नाही कळणार, 4 वेळा तू सेम गोष्ट सांगितल्यावर कदाचित ती पप्पाला सांगणार, ती सारखं असं म्हणते. बहिणीला सांग, भावाला सांग. नाऊ यू हॅव पीपल, नाऊ यू हॅव दोज काइंड ऑफ फ्रेंड्स ज्यांच्याशी तुम्ही बोललं पाहिजे. आणि ॲज ह्युमन बिंग तुम्ही स्वतः पण अवेअर असलं पाहिजे. जर तुम्हाला असं वाटतंय की समवन अक्रॉस युअर टेबल इज डुईंग समथिंग डिफरंट, की रोज फोन करणारी व्यक्ती किंवा दर 10 दिवसांनी फोन करणारी व्यक्ती तुला फोनच करत नाही आहे, तर देर इज नो हार्म इन जस्ट पिकिंग अप द फोन अँड क्या भाई क्या हुआ. आय विल टेल एव्हरी पेरेंट, डोंट ओव्हर डू थिंग्स, पण कम्युनिकेशन इज द की. जे मला असं वाटतं ना की माझ्या आईवडिलांनी खूप मेन गोष्ट काय केली असेल ती त्यांना माहिती पण नाही की त्यांनी हे केलं आहे. टुडे वेन आय अनालाइज माय चाइल्डहूड, मला असं वाटतं की आमच्या आईनी कधीच लपवलं नाही की आज घरात हे नाही आहे. सो हे नाही आहे जेव्हा आईने सांगितलं तेव्हा आपल्याला माहिती आज हे नाही मागायचं आहे. क्लॅरिटी ऑफ कम्युनिकेशन. सो मला आज मी काय खरेदी करू शकते आणि कुठल्या गोष्टी शिवाय राहू शकते हे मला माहिती आहे. अर्थात कोविडने आपल्याला ते शिकवलंय. बरोबर आहे. की आपल्या गरजा किती मूलभूत आहेत. बरोबर. किती कमीत कमीमध्ये आपण आपलं आयुष्य काढू शकतो. पण आपण माणसं आहोत, कोविड संपल्याबरोबर आपण पुन्हा तेच सगळं करतोय जे आपण पूर्वी करत होतो. राईट. सो आपण खरं तर ठरवलं तर आपण सगळं ॲडजस्ट करू शकतो. आपण सगळ्यामध्ये वावरू शकतो.
आपण कोविड काळ पॅन्डेमिक पाहिलेली माणसं आहोत, तर आपण डिप्रेशन काय आहे यार. बरोबर आहे. एक तर फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट यू वॉन्ट इन लाईफ. मी काल परवाच काहीतरी बघत होते आणि समवन वॉज सेइंग हर चीज़ में 100% भागने की ज़रूरत नहीं है, कभी कभी 80% भी चलेगा. सक्सेसचे पॅरामीटर्स आपणच ठरवणार आहोत ना. बरोबर आहे. सो मला जर ॲट द एंड ऑफ द डे घरी जावंसं वाटतंय आणि छान वाटतंय, आय एम अ सक्सेसफुल पर्सन. वाव, इन्स्पायरिंग. मग कोणीतरी असं म्हणू शकतं ही पळवाट आहे, हां, ॲम्बिशन नाही आहे तुमच्यात म्हणून ही पळवाट आहे. असेल ओके. असेल. मी हाही विचार केला आहे, कारण माझ्या आजूबाजूला खूप ॲम्बिशियस माणसं मी बघते, रोज बघते. और कभी देर हॅव बीन टाइम वेन आय हॅव फेल्ट की हे ड्राईव्ह माझ्यात का नाही आहे. हाऊ कम आय एम हॅपी डुईंग वन सिंगल रोल 6 वर्ष. कारण माझ्या अक्रॉस मला माणसांनी विचारलंय एकच रोल करायला बोर नाही होत. मग मी म्हटलं रोज 50 वर्ष मी हर्षदा म्हणून जगते, मला बोर होत आहे का? नाही होत आहे. कारण मला रोज काहीतरी वेगळं वाटतंय. रोज राग येतोय, कोणाबद्दल तरी छान वाटतंय, कोणाबद्दल तरी हेवा वाटतोय, खूप गोष्टी वाटत आहेत. तशीच ती एक भूमिका रोज एक सीन नाही करत, इज गोईंग थ्रू गॅमेट ऑफ इमोशन्स. 6 वर्ष मी एक कॅरेक्टर ताकदीने उभं ठेवलंय, वेगवेगळ्या भावना रोज मी दाखवते. ते संपलं की हर्षदा म्हणून जगते. खूप आहे माझ्याकडे जगायला. ॲब्सोल्युटली. हे इतकं म्हणतो ना की नेव्हर एंडिंग जर्नी आहे हे आपलं काम वगैरे. दुःखात जगायचं आहे ना दर्शना, खूप सोपं आहे. गंमत ती आहे की आनंदात जगता येतंय का, त्याच्यासाठी तुला प्रयत्न करावे लागतात. शांत झोप लागते का, ते प्रयत्न करावे लागतात. यू हॅव टू टेल युअर सेल्फ चल ना टुमॉरो, डे आफ्टर टुमॉरो. आय लिव्ह दॅट वे. कारण मी तुला सांगते माझ्या आयुष्यात एकच भीती होती मला, लुझिंग माय फादर. अँड आय थॉट आय विल नेव्हर लूज हिम. आय लॉस्ट हिम टू अर्ली. माझ्या वडिलांना क्रिकेट बघायला वानखेडे स्टेडियममध्ये जायला आवडलं असतं. माझ्या वडिलांना सतत गावी जायला आवडलं असतं. ते तेव्हा मी ते अफोर्ड नव्हते करू शकत. आज मी थोडंसं ते अफोर्ड करू शकते, तेव्हा माझे वडील नाही आहेत. इससे बडा गम क्या है. और बरोबर आहे. बाकी सगळं तर फ्रिव्हिलियस गोष्टी आहेत. ॲब्सोल्युटली. बाकी आज आहे नाही आहे, उद्या कल मैं हूँ नहीं हूँ किसी को मालूम नहीं है. ज्याला मला सगळ्यात जास्त आनंद द्यायचा होता तीच व्यक्ती माझ्याबरोबर नाही आहे. अब मुझे किसी भी बात का कोई गम नहीं है. आत्ता माझ्यासाठी काय आहे, माय मदर इज देअर, शी इज टेकिंग केअर ऑफ मी, सो आय हॅव टू बी देअर फॉर हर. आय हॅव अ सिस्टर हू इज, ती आणि मी इमोशनली एकमेकींवर डिपेंडेंट आहोत. शी हॅज गिवन मी अ गिफ्ट कॉल्ड कुशल. आय ओव्हर एव्हरीथिंग. आय हॅव अ जीजू प्रवीण पाटील, जो माझा वर्गमित्र होता. माझे वडील जेव्हा 2 महिने व्हेंटिलेटरवर होते त्याची थुंकी काढण्यापासून त्यांनी केलेलं आहे. आय एम इंडेप्टेड टू हिम. वो मेरे लिए रात को खडा रहता है. तुला काय पाहिजे सांग. मी जेव्हा माझे वडील ना जर कधी बाहेर गेले ना फिरायला कुठे कामाला, तर मला ते 100 रुपये देऊन जायचे, खाऊला तुला. मला माहिती नाही माझ्या जिजूला हे वडिलांनी कधी सांगितलंय का. तो जर वेकेशनवर गेला तर तो माझ्या हातात पैसे ठेवून जातो तुझ्या कॉफीसाठी. जेव्हा फटाके वाजवायचे ना मी आणि कुशल सुरुवातीच्या काळात, तेव्हा दिवाळीचे फटाके संजय रात्री पहिल्या दिवशी रात्री आणून द्यायचा, तुम दोनों के लिए. मी संजयच्या घरात गेले की आप्पा त्याचे वडील ओरडायचे, हर्षदा आली आहे कॉफी बनवा. और क्या चाहिए आपको जिंदगी में. टुडे मी रंग माझा वेगळा संपला, त्याच्यानंतर 2 शोज केले. माझ्या दोन्ही शोजच्या पहिल्या दिवशी आशू गोखले, रेश्मा, विदिशा, अनघा हे पहिल्या दिवशी केक घेऊन येतात. टू विश मी लक. व्हॉट मोर कॅन आय आस्क फॉर. त्यांचा वेळ आयुष्यातला काढून जे ते कुठेही वापरू शकतात. देर इज मृणाल, देर इज सुयश टिळक. मी बिग बॉसमध्ये गेले होते तर सुयश टिळक हायपर झाला होता की कशी जाऊ शकते ती, पीपल वहाँ पे लोग गंदे होते, वो गंदा बिहेव करेंगे मम्मी के साथ. मी कशी आहे किंवा नाही आहे माझ्यापेक्षा जास्त माझ्या आजूबाजूची माणसांनी ठरवलेलं आहे. दे आर मोर केअरफुल. दे वॉन्ट टू गिव्ह मी सिक्युरिटी. दे वॉन्ट टू टेक केअर ऑफ मी. व्हॉट मोर कॅन आय आस्क फॉर. आज मला माहिती आहे की जर मी नसेन या जगात दर्शना, तर माझ्या आईला सांभाळायला देर इज द मृणाल देशपांडे. ती तिच्या आयुष्यातल्या गोष्टी बाजूला करेल आणि माझ्या आईकडे लक्ष देईल. देर इज अ संजय जाधव विथ हिज वाईफ प्रॉमिता हू विल टेक केअर ऑफ माय फॅमिली.
देर इज अ सुयश टिळक जो प्रॉब्ली बॅगेज येऊन माझ्या घरात राहील. देर इज अ आशू गोखले जो रोज रात्री येऊन माझ्या आईला चेक करेल, बरे आहात ना. सी आय हॅव एन नंबर ऑफ पीपल हू आय कॅन काउंट ऑन माय फिंगर्स विल बी देअर फॉर मी. आणखीन काय पाहिजे. किती लोक अशी असतील की ज्यांच्या आयुष्यात ही अशी सगळी माणसं ही आहेत. स्ट्रेंथ आहे. पण मला सांग हर्षदाताई, तुझ्यातली किंवा तुझ्या आयुष्यातली एखादं वीकनेस काय आहे? स्ट्रेंथ तर तू तुझ्या सगळ्या मला सांगितलं. हे सगळेच माझे वीकनेस आहेत. हो, म्हणजे आय डोंट नो. जसं मी सांगते ना की आता आय कॅन फेस एनिथिंग बिकॉज आय नो सगळ्यात मोठं सत्य काय आहे जगातलं, मृत्यू. यू कॅनॉट चेंज दॅट. तुम्ही प्रयत्न करता बट यू कॅनॉट चेंज दॅट. सो आय एम गोइंग टू डाय अँड समवन एल्स इज गोइंग टू डाय. ते कसं कोप करायचं ते त्या वेळेला आपण ठरवतो किंवा तो दिवस कसा असतो कोणाचा आपल्याला माहिती नाही. बट येस, माय वीकनेस ऑर रादर माय फिअर इज अगेन दॅट, लुझिंग माय पीपल. बाकी मला कशाची भीती नाही. सगळं गेलं, आय कॅन स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच अँड आय विल बिल्ड एव्हरीथिंग अगेन. त्याची मला भीती नाही. मला फक्त माझी माणसं माझ्यापासून दूर जाण्याची भीती आहे. दॅट्स इट. दे आर माय स्ट्रेंथ, दे आर माय वीकनेस. वा, इतकं काम केलंयस तू आता. लक्ष्मी तर आम्ही बघतोच आहे लक्ष्मी निवास मालिकेतनं. पण एक असं असतं ना, एक काम जे आपणच आपल्या त्या कामाच्या प्रेमात असतो. तू इतक्या वेळ बोलतेस मला की मला माहिती आहे मी उत्तम अभिनेत्री नाही आहे किंवा पुढचं पाऊल नंतर ॲज अन ॲक्ट्रेस बघायला लागले, तरी पण तुझं एखादी व्यक्तिरेखा मला सांग ज्याच्यावर तुझं खूप प्रेम आहे. ॲक्च्युली मला माहीत नाही ती व्यक्तिरेखा खूप लोकांच्या लक्षात असेल का. ती हिंदीतली व्यक्तिरेखा आहे. मी एक शो केला होता अस्तित्व. निकी अनेजा वालिया त्याच्यात होती आणि ज्यांनी हसरं ते केलं ते प्रोड्युसर होते, अजय सिन्हा, संगीता सिन्हा. त्यात मी एका कामवालीचा रोल करायचे. शगुना नावाची कामवाली होती. ओके. आय थिंक शी स्टेज इन माय हार्ट. मला ना ती खूप आवडते. ती खूप कमाल कॅरेक्टर होतं. हजबंड म्हणजे त्या मालिकेची गोष्ट अशी होती की निकी अनेजा डॉक्टर असते, ती कमी वयाच्या मुलाशी लग्न करते, वरुण बदोलाशी, आणि मग त्याचं अफेअर होतं दुसऱ्याबरोबर. त्याचं पॅरलल ह्या क्लासमध्ये आणलं होतं की मी नागेश भोसलेचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतं, ही कसं डील करते आणि ती कसं करते. सो तिचा एक वेगळा स्पार्कनी ते सेम दुःख आहे, त्याच स्ट्रॅटामध्ये जे दुःख आहे ती क्लासिली हँडल करते आणि ही कसं हँडल करते. सो आय हॅड अ बॉल डुईंग दॅट. मला वाटतं ते नेहमी माझ्या राहील मनात. आणि ऑफकोर्स अक्का साहेब, विच चेंज्ड एव्हरीथिंग फॉर मी. ॲब्सोल्युटली. वाव. पण सो आय एम ग्रेटफुल फॉर अक्का साहेब. आय एम ग्रेटफुल टू विद्याधर पाठारे, आयरिस प्रोडक्शन, मनीष दळवी, स्टार प्रवाह, भक्ती आपटे, आय वुड लाईक टू मेन्शन, कारण शी रिअली सपोर्टेड मी थ्रू दॅट रोल. सो ह्या सगळ्यांचं खूप एव्हरी रोल मला मिळताना म्हणजे जेव्हा मी सौंदर्य केलं तेव्हा अतुल दादा अँड अपर्णा केतकर, आय थिंक जरी मला कास्ट केलं गेलं सपोज त्याच्यामध्ये मी फिट बसते, तरी अतुल दादानी ते कॅरेक्टर जसं उभं केलं, शाल्मली आणि अप्पू मॅमनी जसं तिला स्टाईल केलं, दॅट मेड सौंदर्या व्हॉट शी वॉज. एक्झॅक्टली. अभिजित गुरुनी ब्युटिफुल लिहिलं त्याच्यात. करेक्ट. ते मी नव्हतं आणलं, ते त्यांनी लिहिलं आणि दॅट बिकेम द थिंग ऑफ द कॅरेक्टर. ॲब्सोल्युटली. पण आता आम्ही बघतोय की लक्ष्मी तर ही आहे, एक सुंदर कॅरेक्टर आहे, पण आधी म्हणजे एक भारदस्त भूमिका किंवा निगेटिव्ह केल्यानंतर अचानक लक्ष्मी आली आणि ती किती सुंदर आहे ती, किंवा तिचं बोलणं म्हणा किंवा तिचं वावरणं म्हणा, हे सगळं प्रेमात पाडणार आहे. एक भूमिका असते, कलाकार आपण म्हणतो ना की त्या भूमिकेसाठी मॅनिफेस्ट करत असतो, वाट बघत असतो की या टाईपचं काहीतरी करायचं आहे. मला सांग, लक्ष्मी तर आहेच ऑब्व्हियसली, काय आहे ते कॅरेक्टर किंवा ती व्यक्तिरेखा ज्याची तू वाट बघतेस अजूनही आलं नाही आहे? मी खरं सांगू की मी आत्तापर्यंत लक्ष्मीची वाट पाहत होते आणि मला खरंच वाटलं नव्हतं की हे असं कॅरेक्टर माझ्याकडे येईल. सो ॲज आय सेड की 2024 संपताना आणि 25 सुरू होताना हे गिफ्ट आहे माझ्यासाठी. सो राईट नाऊ आय एम फ्लोईंग थ्रू लक्ष्मी. बट येस, मला ना मेंटली चॅलेंज्ड कॅरेक्टर करायचं आहे. बट आय डोंट नो हाऊ इट विल पॅन आउट इन माय एज. मला नेहमी वाटतं आपण नेहमी मेंटली चॅलेंज्ड कॅरेक्टर्स जेव्हा बघतो तेव्हा त्यांचं एक विशिष्ट आयदर लहान किंवा मग यंग काहीतरी लव्ह स्टोरी असते वगैरे. सो आय डोंट नो की एक मेंटली चॅलेंज्ड आई कशी असेल. आणि आय वॉन्ट टू प्ले अ हार्डकोर इन्स्पेक्टर सिंघम. वाट बघू तुझ्या. आय बिलीव्ह इन मॅनिफेस्टेशन. मला वाटतं देवाची माझ्यावर खूप कृपा, खूप आशीर्वाद आहे
आणि माझ्या आजूबाजूची माणसं पण अशी आहेत ना की माझ्या एवढीच एक्साइटेड ती लोक पण असतात जेव्हा मी नवीन काम घेते. Yeah. सो ते सगळे पण माझ्यासाठी मॅनिफेस्ट करतात. सो येस, होपफुली लवकरच सिंघम. आणि भेटायला आवडेल त्या निमित्तानं. पण Yes. पण मम्मा खरंच बऱ्याच गोष्टी होत्या मला माहित नव्हत्या तुझ्याबद्दलच्या, जे या मुलाखतीच्या निमित्तानं उलगडल्यात. कारण आपण रेड कार्पेटवर एक 5 मिनिटं भेटतो, तो इंटरव्ह्यू होतो किंवा कॅरेक्टरमध्ये इंटरव्ह्यू करतो, बट ही जी खरी खरी गोष्ट आहे ही आज कळली. थँक्यू सो मच. आणि खूप इन्स्पायरिंग एपिसोड आहे. मलाही माहित नव्हतं. आता आपण इतक्या घाई गडबडीत खरं तर आज गप्पांना सुरू केलं आणि मला नव्हतं माहिती की गप्पा कशा पॅन आउट होणार. पण अगेन ॲज आय सेड की जेव्हा समोर तू असतेस तेव्हा आय नो की इट विल फ्लो. आणि आय एम इन्स्पायर्ड बाय यू ऑल्सो दर्शना, बिकॉज आय रिअली लाईक द वे यू हॅव, तू तुझी जागा जशी बनवली आहेस. आज मीडियासुद्धा इतकं जास्त आहे की त्याच्यातून शाईन करणं इट सेल्फ इज अ टफ थिंग आणि यू आर डुईंग इट ग्लोरियसली. सो आय एम थँक्यू सो व्हेरी मच. प्राऊड मला ऑफ खूप आवडलं हे अँड व्हेरी इन्स्पायरिंग एपिसोड. लव्ह यू. ऑल द बेस्ट. थँक्यू बेबी. गॉड ब्लेस. लवकरच भेटू. येस.